हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाचा पेपर 10 ऑगस्ट 2025 रोजी झाला. तर त्याचा कट ऑफ किती लागू शकतो त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी कालच तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आज कट ऑफचा व्हिडिओ तुम्हाला देईल म्हणून, आणि तीच माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आता कट ऑफ पाहायच्या आधी आपली जाहिरात किती जागांसाठी होती ती माहिती तुम्हाला आधी देतो, कारण ते खूप महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी पहा, व्हॅटरन पोस्ट होते 129, त्यापैकी 5 जे आहेत ते दिव्यांगांसाठी राखीव होत्या. मग 124 जे विद्यार्थी आहेत त्यांची सिलेक्ट लिस्ट लावली जाणार आहे. सिलेक्ट लिस्ट म्हणजे निवड यादी. 124मध्ये जर तुमचं नाव आलं सर्व झाल्यानंतर, म्हणजे टायपिंग इंटरव्ह्यू सर्व झाल्यानंतर, तर तुम्हाला थेट ते घेतलं जाणार आहे. कारण तेवढ्या जागा त्या रिक्त आहेत, म्हणून ज्यांचं 124मध्ये नाव येणार आहे त्यांना लगेच अपॉइंटमेंट भेटेल. आणि हे जी 31 आहे ना, ही वेटिंग लिस्ट आहे. वेटिंग लिस्ट म्हणजे काय, तर या 124 पैकी तर कोणी जॉईन नाही झालं तर त्यांच्या जागी म्हणजे 31 पैकी विचार केला जाणार आहे. आणि ही वेटिंग लिस्ट 2 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. असं एकूण 124 अधिक 31 म्हणजे 155 जागांसाठी ही जाहिरात होती. आता हे तुम्हाला समजलेलं आहे. आता जाहिरातीमध्ये त्यांनी काय दिलं होतं माहीत आहे का, ह्या गोष्टी आधी समजून घ्या. मी तुम्हाला कट ऑफची माहिती देणारच आहे, पण ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे. आता जाहिरातीमध्ये काय दिलं होतं त्यांनी, की परीक्षेचे टप्पे 3 आहेत. पहिला टप्पा आहे स्क्रीनिंग टेस्ट, परंतु याच्यामध्ये काय दिलं होतं त्यांनी, की शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड. पण आता यावेळेस केलं काय, त्यांनी शॉर्टलिस्ट लावली, पण नेहमी जशी शॉर्टलिस्ट लावली जाते फक्त 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांनाच परीक्षेसाठी बोलावलं जातं, तसं नाही केलं. फॉर्म भरल्यानंतर ज्यांच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाली असेल त्यापैकी फक्त 800 विद्यार्थ्यांनाच त्यांनी वगळलं, बाकी सगळ्यांना परीक्षा द्यायला अलाव केलं. आणि मग त्यापैकी 37,000पैकी 10,000 विद्यार्थ्यांनी फी भरली नाही, म्हणून त्यांना बाहेर काढलं आणि 27,090 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता हे मी का सांगत आहे त्याचं कारण सांगतो. 2023मध्ये माझा जो विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे, बरेच विद्यार्थी सिलेक्ट झाले, त्यापैकी एका विद्यार्थ्याला मी फोन केलेला की तुमच्या वेळेला कट ऑफ कसा त्यांनी लावला होता. तर आत्तापर्यंत काय होतं, की आत्तापर्यंतचं सांगत आहे की ज्यांना मिनिमम 45 गुण मिळालेले आहेत, 45 व त्यापेक्षा जास्त, त्या सर्वांना टायपिंगसाठी बोलवलं जायचं. पण त्यावेळेला होतं काय, की लेखी परीक्षेमध्ये 4-5 हजारच विद्यार्थी असायचे, त्यापैकी 3-1 हजार व्हायचे. मग तेवढ्या विद्यार्थ्यांची ते काय करायचे, टायपिंगची टेस्ट घ्यायचे. पण यावेळेस लेखी परीक्षा 27,090 जणांनी दिलेली आहे, म्हणून यावेळेला ते कट ऑफ लावतील असं वाटतंय. कारण जाहिरातीमध्ये तरी कट ऑफ म्हणजे आम्ही म्हणजे किती जणांना बोलू, स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास झाल्यानंतर एका जागेसाठी किती विद्यार्थी टायपिंगला बोलू असं त्यांनी काही दिलेलं नाही. फक्त एवढंच दिलं आहे, इफ द कॅन्डिडेट फेल्स इन स्क्रीनिंग टेस्ट ही ऑब्लिसी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द टायपिंग टेस्ट. म्हणजे जर एखादा विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टमध्ये नापास झाला तर त्याचा टायपिंग टेस्टसाठी विचार केला जाणार नाही. स्क्रीनिंग टेस्टमध्ये नापास म्हणजे काय, तर 45पेक्षा कमी गुण ज्यांना मिळालेले आहेत त्यांचा टायपिंगसाठी विचार केला जाणार नाही. मग आता मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो. यावेळेस त्यांनी शॉर्टलिस्ट लावली नाही, नेहमी जशी लावतात तशी. जास्त विद्यार्थी लेखी परीक्षेला आहेत, म्हणून टायपिंगसाठी साधारणपणे एकाच 10 विद्यार्थ्यांना जर त्यांनी बोलावलं तर 155 जागा आहेत. 155 गुणिले 10 केलं तर 1,500 विद्यार्थी होत आहेत. अजून वाढवलं तर साधारणपणे 3 ते 5 हजार विद्यार्थ्यांना जरी त्यांनी टायपिंगला बोलवायचं ठरवलं, कारण ही नवीनच सगळ्या गोष्टी होत आहेत यावर्षीपासून, म्हणून मी तुम्हाला दोन्ही शक्यता सांगत आहे. तर ज्यांना 60 गुण मिळालेले आहेत, कमीत कमी 60 व त्यापेक्षा जास्त किती पण, ते शेक्यूर आहेत, ते 100% टायपिंगसाठी क्वालिफाय होतील. परंतु जर नेहमीचाच उल्लेख केला किंवा त्यांनी इथं ज्या पद्धतीनं दिलेलं आहे की ज्यांना 45%पेक्षा कमी गुण मिळतील ते क्वालिफाय होणार नाहीत, मग याच्यानुसार जर विचार केला किंवा आत्तापर्यंतचा जर विचार केला तर ज्यांना कमीत कमी 45% गुण मिळालेत, 45 व त्यापेक्षा जास्त, ते सगळे विद्यार्थी टायपिंगला बोलावलेत. तसं केलं तर मग खूप विद्यार्थी टायपिंगसाठी जातील. मग याच्यात शेक्यूर काय माहीत आहे का, ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त प्रश्न बरोबर येत आहेत त्यांनी 100% टायपिंगचा सराव कराच. तुमचं दोन्ही क्रायटेरियामध्ये तुम्ही बसू शकता, तुम्हाला टायपिंगसाठी ते बोलावलं जाईल. पण माझं दुसरा सल्ला राहील, जर त्यांनी नेहमीच्या पद्धतीनं 45 व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्यांना जर
टायपिंगसाठी आत्तापर्यंत जसं बोलवत होते तसं बोलावलं तर चांगलंच आहे. त्यामुळं ज्यांना 45 व त्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनीसुद्धा टायपिंग चालू ठेवा. जर तुम्हालाही बोलावलं तर आनंदच आहे, नाही बोलावलं तर केलेली प्रॅक्टिस कधी वाया जाणार नाही. कारण परत जिल्हा न्यायालयाची जाहिरात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाची सुद्धा जाहिरात येणार आहे लिपिक पदाची. तिथे तुम्हाला फायदा होईल. त्यामुळं ज्यांना 45 व त्यापेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्वांनी टायपिंगचा सराव चालू ठेवा आणि ज्यांना 60 व त्यापेक्षा जास्त आहे ते तर शुअर टायपिंगसाठी क्वालिफाय होणारच आहेत. तर हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती. अजून काही ऑथेंटिक माहिती न्यायालयातून भेटली तर ती तुम्हाला लवकरच देईल. मी त्या विद्यार्थ्याला संबंधित डिपार्टमेंटला इन्क्वायरी करून मला माहिती द्यायला सांगितलेलं आहे. ती माहिती भेटली तर तुम्हाला ती माहितीसुद्धा देईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.